माझ्या मुलाचा छंद माहिती आहे काय आहे? मुंग्या गोळा करणं आणि मुंग्यांचं निरीक्षण करणं. आश्चर्य वाटलं ना ऐकून आणि जरा विचित्रही. पण हो, त्याचा छंद आहे. वेगवेगळे किडे, कीटक, मुंग्या, अळ्या ह्यांना तो तासनतास बघू शकतो, निरीक्षण करू शकतो. अगदी मटार सोलताना अळी सापडली, भाजी निवडताना अळी सापडली, कुंडीत दिसली तरी तो खूप वेळ त्याचं निरीक्षण करू शकतो. सुरुवातीला आम्हालाही त्याच्या या छंदाचं काय करायचं कळायचं नाही, पण नंतर आम्ही त्याचा हा छंद जोपासण्यासाठी काय काय केलं आणि त्याच्याकडे एक सुंदरशी डबी ह्या किडे कीटकांचं निरीक्षण करण्यासाठी कुठून आली हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. पण त्याच्या आधी सांगते एक छोटासा किस्सा. अर्णव सतत त्याच्या जगात रममाण असतो, वेगवेगळ्या कल्पनेच्या भराऱ्या मारत. तो घरातल्या वेगवेगळ्या वस्तूंशी बोलतो, अगदी पाण्याशी बोलतो, नळाशी बोलतो, पंख्याशी सुद्धा बेडवर पडल्या पडल्या तो बोलतो. आता खरं तर हे थोडं विचित्र वाटेल, पण तो खरंच त्याच्या कल्पनेच्या राज्यात असतो. एक दिवस दुपारी मी निवांत पुस्तक वाचत बसले होते आणि नेहमीप्रमाणे हा विचार करत की आता सगळी कामं झाली आहेत, सगळं आटपून झालं आहे आणि आता मी निवांत पुस्तक वाचणार आहे. पुस्तक वाचताना मला कोणी मध्ये नको यायला. आणि नेमकी त्यावेळेस अर्णव धावत धावत एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत पळत होता. तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की आई आई बाजूला सरक, आत्ताच तू इथे एक मुंगी पाहिलीस का? मी कारने तिचा पाठलाग करतोय कधीपासनं, मला तिला पकडायचं आहे, आमच्यात रेस चालू आहे. झालं माझ्या डोक्यात की कामं आवरली आहेत आणि आता मला अजून काम करायचं नाही. मुंग्या शब्द ऐकल्याबरोबर मला वाटलं की अर्णवनी काहीतरी सांडलं, कुठेतरी काहीतरी गोंधळ घातला आहे. आता तो सगळा पसारा मला आवरायला लागणार आहे आणि मुंग्या म्हणजे बरंच काम वाढवलेलं दिसतंय. मी त्याला ओरडले की अर्णव, अरे काय सांडलंस? आत्ताच मी हे सगळं आवरून बसले होते ना. तरी त्याचं आपलं चालूच की अगं आई, आमची कधीपासनं रेस चालू आहे आणि ती ह्या खोलीतनं त्या खोलीत, त्या खोलीतनं पॅसेजमधनं, किचनमधनं ती सगळे रस्ते पार करत आता छोट्या गल्ल्यांमधनं फिरत फिरत तुझ्या सोफ्यावर आली आहे. झालं मला तर वाटलं की यांनी खूप काम वाढवून ठेवलं आहे. मी वैतागून त्याला म्हटलं, मला आत्ता पुस्तक वाचायचं आहे, मला काही करायचं नाही आहे आणि तू जे काही केलं आहेस ते आता मी नंतर आवरेन, पण आत्ता तू इथून जा. मला काही तुझ्या त्या मुंग्या दिसत नाहीत आणि तुझं ते जग दिसत नाही. कोणाशी बोलत असतोस, काय करत असतोस, काही मला कळत नाही कधी कधी. आणि तो खरंच मी ओरडल्यावर ह्या खोलीतनं त्या खोलीत पळत पळत गेला आणि पळत पळत जाता जाता मला म्हणाला की आई, तुला खरंच नाही दिसत माझ्या जगातलं? तुला पासवर्ड देऊ तिकडे यायचा? खूप मज्जा येते. आणि तो पळत निघूनसुद्धा गेला. खरंच आपल्याला मुलांच्या जगातला पासवर्ड मिळाला तर जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे आपण हा पासवर्ड विसरतो आणि त्यांच्या जगातला आनंद आपण हरवून बसतो. किती छान तो खेळत होता. खरं तर मी त्याच्यात इंटरेस्ट घ्यायला हवा होता. खरं तर मी त्याला विचारायला हवं होतं, कुठे बघितलीस मुंगी, कसं झाला तुमचा प्रवास, मग कशी रेस सुरू झाली, मग ती तुला काय म्हणाली, त्या प्रवासात काय काय दिसलं. ह्याच्यातनं मला त्याच्या मनातल्या खरंच खूप गोष्टी कळल्या असत्या, खूप गोष्टी उलगडता आल्या असत्या. मला त्याच्या त्या पासवर्ड शब्दांनी एकदम विचारात टाकलं आणि मी पुस्तक बाजूला ठेवून विचार करायला लागले की आपण कितीही कामात असलो, कितीही गडबडीत असलो तरी ह्या मुलांच्या जगातला पासवर्ड विसरता कामा नये. आणि त्याच्यानंतर मात्र मी त्याला मुंग्यांशी खेळताना, मुंग्यांचं निरीक्षण करताना कधीच अडवलं नाही. तसाच एक दुसरा किस्सा की त्याला मुंग्या किती आवडतात. आता काय होतं, आपण हल्ली स्क्रीन टाईम, मग हा एवढाच वेळ बघायचा, मग ह्याच्यानंतर हे कर, मग हे छंद, ते छंद, ओरिगामीच कर, चित्रच काढ, फुटबॉलच क्लास लाव, बॅडमिंटन लाव, चेस लाव. हल्ली आपण काय करतो, मुलांना सतत कशात तरी अडकवून ठेवतो म्हणजे ते असे रिकामे बसायला नको. पण खरं सांगू, नुसतं रिकामं बसता आलं पाहिजे काही न करता. की तुमच्याकडे आज काहीही ॲक्टिव्हिटी नाही, तुमच्याकडे आज काहीही कन्स्ट्रक्टिव्ह असं आम्ही आखून दिलेलं, आम्ही प्लॅन केलेलं, आम्ही टाईमटेबल सांगितल्याप्रमाणे काहीही नाही आहे. एक टाईमटेबलमधला दिवस निदान एक तरी असा पाहिजे की तुम्हाला हवं ते करा आणि आम्ही त्याच्यात काहीही इन्स्ट्रक्शन देणार नाही. कोणीही पालक नको, शिक्षक नको, अजून कोणी मेंटर नको आणि फॅसिलिटेटर नको, कोणीही नको. तुमच्या वेळात तुम्हाला हवं ते करा. एक दिवस मी असं सांगितलं त्यांना की आज मुलांनी तुम्ही दोघांनीही काय हवं ते करा, माझ्याजवळ यायचं नाही,
कोणाला त्रास द्यायचा नाही आणि आपापला वेळ आपण घालवायचा. आता हे सांगितल्यानंतर मुलं विचारात पडली की काय करूया बरं, आणि स्क्रीन टाईम पण नाही घ्यायचा आहे. मग आपलं पुस्तकांचं कपाट आवरून झालं, अभ्यासाच्या पुस्तकांचं कपाट आवरून झालं, थोड्या वेळ काय कपडे आवरण्यात गेला, काही चित्र काढून झाली, असं काही मुलं आपापलं शोधत होती. कारण 2 तास मी त्यांना सांगितलं होतं माझ्याकडे यायचं नाही, तुम्ही तुमचा वेळ कसाही घालवा. आता काय झालं, अर्णवनी शक्कल लढवली. त्यांनी साखर घेतली आणि साखर गॅलरीत नेऊन ठेवली आणि तो मुंग्यांची वाट बघत बसला. त्याला पडलेला प्रश्न की मुंग्या दिसत नाही आणि मग साखर बाहेर टाकल्यावर अचानक कुठून येतात, आणि तो तासनतास त्याच्यात वेळ घालवू शकतो. मी आधीच सांगितलं होतं. त्याच्याप्रमाणे तिथे टाकलेल्या साखरेभोवती बऱ्याच वेळानंतर खरंच मुंग्या आल्या. मग त्या मुंग्या कशा आल्या, कुठून आल्या, त्याचा शोध घेऊन झाला. त्या परत ती साखर घेऊन कशा कुंडीपर्यंत गेल्या, त्या कुंडीच्या मागे कशा उतरल्या, कशा त्या सरळ रांगेत चालत गेल्या. नंतर मग मी त्या मुंग्यांचे फोटो काढले. मग त्या फोटोमध्ये झूम करून त्यांचे दात बघितले. हे सगळे प्रकार झाले. आणि हे सगळे प्रकार झाल्यानंतर त्यांनी कागदावर चित्र काढलं मुंग्यांचं. म्हणजे मध्ये नक्कीच मला त्यांनी बोलवलं, कारण फोटो काढायला त्याच्याकडे काही स्क्रीन नव्हती. मग मी फोटो काढून झाल्यानंतर, त्याचं चित्र काढून झाल्यानंतर, मुंग्यांना दात असतात म्हणूनच त्या चावतात, हा त्याचा प्रयोगाचा निष्कर्ष. आणि मग ते सगळं साहित्य, सगळं लिखाण, सगळे चित्र आम्ही जमा करून व्यवस्थित ठेवून दिले. आणि मुलांनाही लक्षात आलं त्या दिवशी की 2 तास आपला वेळ कसाही जाऊ शकतो, त्याच्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाही. प्रत्येकाला आपलं आपलं काहीतरी सापडलं होतं. ते एका जाहिरातीत ते एक वाक्य आहे ना की कभी कभी कुछ ना करना भी अच्छा है. ते खरंच कभी कभी कुछ ना करना भी अच्छा है. तुम्ही पण करून बघा. आणि तुमच्या मुलांचेही असे काही किस्से असतील जेव्हा ते काहीच करत नाहीत तरीही काहीतरी वेगळं सापडतं, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगते की आम्ही या मुंग्यांच्या छंदासाठी काय केलं आणि ती छोटीशी डबी कुठून आली. तोपर्यंत बाय बाय. पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया.